काहीतरी चांगलं काम करतो किंवा त्याला तुम्ही त्याची शारीरिक भूक भागवली की तो बौद्धिकतेकडे वळू शकतो. हा नियम 2500 वर्षा पाठीमागं बुद्धाने सांगितलेला आहे. तो स्वतःवर प्रयोग करू. मी आपणाला सांगेन की तो काय प्रयोग कसा वगैरे. या अत्यंत सुंदर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आदरणीय अमोलजी कांबळे, या गावचे प्रथम नागरिक आणि अलीकडं पूर्वी सर्व सदस्य मिळून सरपंच करायचे, मात्र लोकनियुक्त सरपंच नावाचा एक प्रकार आलेला आहे की ज्या व्यवस्थेमध्ये संपूर्ण गावाने एक मत वार्डातल्या सदस्यांसाठी आणि एक मत सरपंचासाठी, आणि अत्यंत चांगली ही गोष्ट आहे की अमोल कांबळे यांना संपूर्ण सावर्डे गावानं सरपंचपदी निवड केलेली आहे. आणि मी माझ्या महाविद्यालयाचा प्राध्यापक या नात्यानं माझा एक विद्यार्थी या सावर्डे गावचा प्रथम नागरिक आहे याचा अभिमान मला होतोय. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, कारण ही माझी पहिली वेळ आहे या कार्यक्रमासाठी. आदरणीय दिलीप सिंह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व ग्रामपंचायतचा सर्व सदस्य वर्ग, सन्माननीय सदस्य, माननीय उपसरपंच याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ कामाच्या निमित्तानं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झालेले माझे ज्येष्ठ या ठिकाणी मार्गदर्शक आहेत. तसेच पत्रकारितेसारख्या अत्यंत महत्वाच्या मानले गेलेल्या आत्ताच्या काळात, कारण आता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यवस्थेबद्दल बोललं जातंय. या पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत सुंदर काम करणारे माझे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत. यांचाही सत्कार माझ्या हस्ते उपाध्ये साहेबांचा करण्यात आला. मी स्वतःला धन्य मानतो आणि ही सगळी संधी मला सुरेश भाऊंनी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आता काही क्षणापूर्वी 2 भूमिका बजावायला लागलेल्या आहेत. आपल्या सर्वांना अत्यंत परफेक्ट अशा शब्दांमध्ये आणि वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्यानं, वेगवेगळ्या वाक्यांच्या आणि वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्यानं ज्यांनी मनोगत व्यक्त केलं, म्हणजे सूत्रसंचालकाची जबाबदारी फार महत्वाची असते पवार सर. कारण मी 2008ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हजर झालेलो आहे. त्या वर्षापासून आज तक सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे आहे. कारण सूत्रसंचालक तो कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितरित्या शेवटापर्यंत नेण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी त्याची असते. वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे प्रकार म्हणजे तुम्हाला सांगायला नको, असा मोठा कार्यक्रम असला की वेगवेगळे प्रकार असतात आणि ते सूत्रसंचालनाने सगळा त्याचा संयम जो आहे तो संयम पणाला लावून तो कार्यक्रम शेवटाकडे अत्यंत सुस्थितीत न्यायचा असतो. पवार साहेब तुटलेल्या मुलीचं उदाहरण दिलं, हे सहज उदाहरण नाही आहे. आताच्या काळात तर ते सहज नाही आहे उदाहरण. म्हणजे ध्येय बाळगणं, फक्त झोपेत स्वप्न बघणं वेगळं. अब्दुल कलाम सांगायचे की जागेपणी स्वप्न बघा. झोपेत सगळ्यांना स्वप्न पडतात, हो, झोपेत सगळ्यांना स्वप्न पडतात, मात्र जागेपणी जो स्वप्न बघतो तो खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. कारण झोपेत पडलेलं स्वप्न काही क्षणानं